पंढरपूरच्या करकंबमध्ये दोन गटांमध्ये राडा झालाय। भाजपा आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे। भाजपा आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। संतोष, या राड्याचं नेमकं कारण काय? पंढरपूर तालुक्यातील करकम जिल्हा परिषद गटामधून भाजपकडून आदिनाथ देशमुख हे निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या समोरचे उमेदवार ते एनसीपीचे उमेदवार आहेत। सकाळपासून शांततेत मतदान सुरू होतं, मात्र मतदान संपत असताना आमदार अभिजित पाटील यांचे बंधू अमरजित पाटील तिथं आले। त्यांनी दादेगालीची भाषा केली, आरेरावी केली आणि त्यामुळे हा गोंधळ उडाला, हा संघर्ष झाला असा आरोप भाजप कार्यकर्ते करत आहेत। तर पाटील समर्थक सांगत आहेत की हे गदांचा खोटा आहे, हे सत्ताधारी असल्यामुळे ह्यांनीच आरेरावी केले आणि ह्यांनीच आमच्या विरुद्ध षडयंत्र केलं किंवा ह्यांनी संघर्षाला तोंड फोडलं, असं त्यांचा एकमेकाविरुद्ध आरोप सुरू असून नेमकं कारण काय, कशामुळे घडलं, असं या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असून पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वेळीच परिस्थिती नियंत्रणात आली आणि पुढील जो संघर्ष होता तो टळला आहे। मात्र कुठेतरी इथं भाजपचं करकम गटात भाजपचं वर्चस्व आहे किंवा भाजपचं वर्चस्व निर्माण झाल्यामुळे आमदार गोऱ्यांच्या सभांमुळे असेल तर इतर कारणामुळे निर्माण झाल्यामुळे कुठेतरी जो समोरचा उमेदवार आहेत त्यांचे जे समर्थक आहेत ते विचलित झाल्याचं दिसून येत आहे। दिसून येत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यातून हा संघर्ष झाल्याचं लोकांचं तितक्या सांगणं आहे की नागरिकांचं सांगणं आहे। जी संतोष, धन्यवाद या माहितीसाठी।